सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण मागच्या भागात पाहिले की पृथ्वी माता ही दुःखी होऊन ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेव सर्व देवांसह आणि भूमातेसह क्षीरसागराकडे निघाले. तिथे क्षीरसागराच्या तीरावर ब्रह्मदेवांनी ध्यान लावल्यानंतर त्यांना भगवान विष्णूंकडून एक संदेश मिळाला आणि तो संदेश नंतर ब्रह्मदेवांनी सर्व देवांना सांगितला. जे वैदिक ज्ञान आहे ते ब्रह्मदेवांना भगवंताकडून प्राप्त झालेले आहे. तर देवांना जो संदेश ब्रह्मदेवांनी सांगितला तो म्हणजे भगवान विष्णू लवकरच आपल्या सगळ्या प्रबळ शक्तींसह या भूतलावर अवतार घेणार होते आणि जेवढा वेळ ते या अवतार कार्यात या भूतलावर राहणार होते तेवढाच काळ इतर देवी देवता सुद्धा त्यांना सहकार्य करण्यासाठी ते देखील पृथ्वीवरच राहणार होते. त्या सर्वांनी लगेच यदुवंशामध्ये जन्म घ्यावा आणि योग्य वेळ आली की भगवान विष्णू सुद्धा त्याच कुळात अवतार धारण करणार होते. स्वयंपूर्ण भगवान हे वसुदेवांचे पुत्र म्हणून श्रीकृष्णाचा अवतार त्यांनी धारण केला आणि श्रीकृष्णाचा अवतार धारण करण्यापूर्वी सर्व देव हे वेगवेगळ्या कुटुंबामध्ये ते जन्माला आले. आपल्या लक्षावधी फण्यांनी ज्यांनी या ब्रह्मांडाला आपल्या फण्यावर धारण केले होते ते अनंत देव देखील श्रीकृष्णांच्या अवतारापूर्वीच त्यांनी अवतार धारण केला होता. आणि विष्णूची शक्ती जी माया आहे तिने सुद्धा श्रीकृष्णांच्या अवतारापूर्वी अवतार धारण केला होता. त्यानंतर ब्रह्मदेव यांनी भूमातेचे व देवाचे सांत्वन करून ते परत आपल्या ब्रह्मलोकात गेले. यदुवंशातील प्रमुख असणारे महाराज शूरसेन हे मथुरा राज्यावर व त्याचबरोबर तेथे असणाऱ्या शूरसेन या जिल्ह्यावर ते राज्य करत होते. त्यामुळे शूरसेनांच्या शासनामुळे मथुरा ही त्यावेळेस सर्व यादव राजांची राजधानीच बनलेली होती. तर या यदुवंशातील सर्व जी कुटुंबे होती ती अतिशय धार्मिक होती. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण हे त्यांचे शाश्वत रूपात द्वारकेमध्ये वास्तव्य करतात त्याचप्रमाणे ते मथुरेमध्ये देखील वास्तव्य करतात याचे सर्व यदुवंशीयांना ज्ञात होते व त्यामुळे सुद्धा मथुरा ही यदुवंशाची राजधानी म्हणून ओळखली जात असे. एके दिवशी काय झाले, शूरसेनाचे पुत्र वसुदेव यांचा देवकी बरोबर विवाह झाला व ते रथामध्ये बसून देवकी समवेत जात होते. देवकीचे वडील म्हणजे देवक यांनी देवकीला प्रचंड हुंडा दिला होता कारण त्यांचे आपल्या देवकीवर खूप प्रेम होते. त्यांनी सोन्याने मढवलेले शेकडो रथ वसुदेवांना दिले आणि त्यावेळी उग्रसेन यांचे पुत्र कंस यांनी स्वेच्छेने वसुदेव आणि देवकी यांच्या रथाचे सारथ्य केले व कंस तो रथ हाकू लागला. जेव्हा पण एखाद्या मुलीचे लग्न होते तेव्हा तिच्या भावाने तिला आपल्या सासरी पोहोचवायचे असा आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये एक शिष्टाचार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.